बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ITI पारंपरिक ट्रेडचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. नव्या तंत्रज्ञानावर आधारित कोर्सेस सुरू करून काळाच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण होणं आवश्यक आहे. यासाठी शासन स्तरावर माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, अशी ग्वाही विधान परिषदेचे आमदार संजय खोळके यांनी दिली आहे. श्री क्षेत्रात श्रद्धासागर अकोट येथे आयोजित महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटनेच्या अमरावती विभागीय मेळाव्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या अधिवेशनाला नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, मार्केटिंग फेडरेशनचे संचालक नानासाहेब हिंगणकर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजाननराव पुणकर, ज्येष्ठ मार्गदर्शक भोजराज काळे, सेवानिवृत्त अधिकारी गजाननराव चोपडे, दिलीप कडू, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी संतोष साळुंके, गजाननराव भांबुरकर, विनोद पाटील, संजय कुमार खर्चे, प्रवीण वायदेशकर, शिवाजी ढुमणे, रवींद्र अहिरे, विजयकुमार शिंदे, साहेबराव गुडदे, संदीप नवारखडे, विजय वानखडे तसेच विभागीय कार्यकारिणी शाखा अध्यक्ष, सचिव व सभासदांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आमदार संजय खोळके यावेळी पुढे म्हणाले की ITS निदेशकांच्या प्रलंबित मागण्या आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी मी संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील. याप्रसंगी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, नानासाहेब हिंगणकर आणि गजाननराव पुणकर यांनीही समयोचित मार्गदर्शन केलं आहे. ज्यांनी आयुष्यभर ITI निदेशकांच्या हक्कांसाठी संघर्ष केला अशा संघटनेचे पितामह भोजराज काळे यांची अमरावती मनपाच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटनेच्या विभागीय अधिवेशनात त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आलाय. संघटनात्मक बांधिलकी, विश्वास व नैतिक मूल्ये जपून लढल्यामुळेच ही संघटना आजही राज्यात अग्रक्रमावर आहे, असं प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना भोजराज काळे यांनी केलंय. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात संघटनेची सद्यस्थिती आणि भविष्यातील आव्हाने व वाटचाल यावर सखोल चर्चा करण्यात आली आहे. सरचिटणीस राजेश खरबडे यांनी संघटनेतील कौटुंबिक सलोखा आणि एकजूट टिकवून ठेवण्याचं आवाहन केलंय. माजी राज्याध्यक्ष महादेव माळी यांनी संघटनेच्या ध्येयधोरणांचा आढावा घेतलाय. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमरावती विभागीय कार्यकारिणी तसेच ITI अकोला व ITI अकोट यांचं सहकार्य लाभलंय. या अधिवेशनाला अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील निदेशक मोठ्या संख्येने उपस्थित होते.